जय श्री संत भक्तिनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अथ श्री त्रयोदश अध्याय. निर्गुण निराकाराची भक्ती, दुःख मिटविण्यासाठी साधी युक्ती. समजावून सांगे बाबा भक्ती, सदवे आपल्या भक्ताशी. माझे देव भक्तीचे बालपण, यथा सांग पूजा श्रवण. गुरुमंत्र जप पोथी वाचन, सवयी लहानपणापासून. देवभक्तीचा मार्ग सोपा अति, तीच आहे आपली सगुण भक्ती. दृढ श्रद्धा ईश्वरावरती आपल्या सर्वांची असे. खप्ती बाबांचे भेटीनंतरी मी अज्ञानी गोंधळलो भारी. देहातील ईश्वर भक्तीची न्यारी, त्याचे ज्ञान तेव्हा नसे. माझी प्रथम भेट वर्णितो येथे, बाबा झाले उपकार करीते. आजवरी लाभले वळण सुकृते, अल्पसेवा घडली असे. माझा मित्र नामे मनोहर, एकदा मज सांगे खबर. खप्ती नामक एक गुरुवर, अभ्यंकरी नगरा माझी येती. त्याचा मुलगा गेला दर्शनाला, बाबा सांगे बाप दारुड्या भला. मनोहर आश्चर्य भरला, म्हणे कसे जाणले बाबांनी. मज बँक मॅनेजरची नोकरी सोडून झालो होतो व्यापारी. अति नुकसान झाले म्हणून घरी, मी सदैव बसला राही. मनोहरची ऐकोनी खबर, वाटे बघावे कोण गुरुवर. कदाचित मार्ग होईल सुकर, खप्ती दर्शनानंतरी. थोडा विज्ञान निष्ठा स्वभाव, एकाएकी निष्ठा नाही. अनेक साधू संत असेही, ज्यांनी समाज बिघडविला. माझी श्रद्धा होती फक्त नानावर, इंदुरचे गुरु तराणेकर. अनुग्रह त्यांचा माझेवर, गुरुमंत्र देती सद्गुरु. अति अल्प सेवा घडली होती, मी आठविले गुरुप्रती. निष्काम निष्कांचन माझी स्थिती, कर्ज बाजारी मी असे. मनोहर सोबत मी जात असे, घुरी अभंकर नगरी वसे. त्यांचे घरी जावणी पाहत असे, म्हणे आताची बाबा गेले. त्यांनी सांगितले सर्व ठिकाणी, झाली आमची पाहणी. उत्तर मिळे प्रत्येक ठिकाणी, म्हणे आताची बाबा गेले. मन भेटी लागी अनावर, परी नव्हता योग प्रखर. 6 महिने लोटल्यावर एकदा उल्लेख बाबांचा कानी. बहिणीच्या माझे लग्न जुळले, अयोध्या नगरी काळे कुटुंब भले. बहिणीच्या सासूने सांगितले, खप्ती बाबा घरी येती. मन माझे आनंदले, परी खप्ती दर्शन नाही घडले. नाही माझे भाग्य चांगले, असे मज नेहमी वाटे. अनेक संतांची माहिती अनेक लोक मज सांगती, परी गुंतली नाही कधी मती. संताप्रती कोणत्याही. एकदा अक्षय तृतीयेच्या सणावरी, दुपारी 12 अभिजित मुहूर्तावरी, प्रथम बघितले गुरुवरी. लग्न प्रसंगी बहिणीच्या, नसता काही ध्यानी मनी. काळे बाई सांगे कानी, खप्ती बाबा उपस्थित लग्नी. आपण दर्शन घ्यावे, आनंद झाला अति मनाशी. परी दुसऱ्या क्षणी उदाशी, खप्ती बाबांच्या परीक्षेशी. अनुभवले कित्येकाणी, ऐकोनी निरूपाचे सांगणे. मी धावलो लगबगीने, सोजय रूप बघितले डोळ्याने. बिंदू नैनी आले, कुर्ता धोतर शुभ्र वेशधारी. बसले एकटे खुर्चीवरी, हाती पिशवी आणि काठी न्यारी. शून्यात नजर बाबांची, वृद्ध गुरुमूर्ती पाहुणी गोजिरी. शिर ठेवले पायावरी, त्यांचे पाय बघुनी मजंतरी. धक्का बसे सुखानंदाचा, नानाची पायापरी खप्ती पाय. पाहुणी संशयाचा झाला विलय, ओळखला मी सद्गुरु ओळखली मी सद्गुरु माय. मनी म्हटले नाना दिसती, माहिती नव्हत्या काही खुणा. मी विचारले बाबांना, चलावे आपण भोजना. तेवढाची अनर्थ झाला, भिरकावली पिशवी हातातुनी. काठी मस्तकी मारली जोरांनी, मी गेलो अतिशय भांबावनी. नव्हते चिंतले असे मनी,
मग उठुनी खुर्चीवरुनी झपाझपावले टाकुनी मांडवाच्या बाहेर पडुनी बाबा अदृश्य झाले. मी हात मारेला कपळावरी, ही मूर्ती असे विलक्षण खरी. दुर्दैव मागे असल्यावरी काय होईल गुरुकृपा. मग भोगू लागलो आपल्या दुःखाशी, विसरलो पूर्णपणे बाबांशी. परी अचानक एके दिवशी आश्चर्यचकित झालो आम्ही. दिलीप जाधव कडून निरोप आला, सत्वरी बाबा बोलावे तुम्हाला. तुमचा जन्म इतिहास सांगितला. बाबांनी दिलीपच्या घरी. झालो विस्मय बेभान, तरीच गेलो सौभाग्यवतीस घेऊन. बाबा पलंगावरी विराजमान, चरण स्पर्श मी केला. बसलो मग कोपऱ्यात जाऊनी, अजूनही भीती तशीच मनी. एक तास मजकडे बाबांनी नाही डुंकून पाहिले. बरीच होती तेथे गर्दी. मग अचानक बाबा विचारती, मज जवळी मज घेऊन बसती. सांगती मग इतिहास, सर्व इतिहास. मज हुंके आवरेना, अपयशाची माझी जीवना. त्यापूर्वी कधी कोणी ना विचारले नाही दुःखाप्रती. स्वतःच म्हणे मी येतो तुझ्या घरी. दारिद्र्यात मी होतो जरी, त्या दिवशीपासून आतावरी पुन्हा दारिद्र्य शिवले नाही. मिळाली अल्पसेवेची संधी, बाबा देते त्याशी बुद्धी. परी त्यांची विचारवृत्ती मज कधी पटेना. संस्कार देवाधर्माचे मजवरी, मी रोज पूजा पाठ करी. बाबा म्हणते देव नसे खरोखरी, मज काही समजेना. बाबांचे संगती राहुनी अर्थबोध झाला थोडा मनी. पूजा सुटली शैनी शैनी, तत्व थोडे कळू लागले. शरीरातल्या देवाचीच रूपे, अनेक मूर्ती त्याच. कल्पनेतून साकारताच देव देवता झाल्या अनेक. साकार आणि निराकार, तत्व एकची उजागर. देहभान सुटल्यावर साक्षात्कार, अशक्य असे देवाचा. अविनाशी तत्व निर्गुण निराकार, बाबांचे भक्तीचा आधार. सामान्याशी समजणे कठीण फार, म्हणून पुसले बाबांशी. देवाच्या चित्र मूर्तीची पूजा, हार फुले वाहुनी ओवाळी जरी. निराकारची पूजा कैसी करी, बाबा सांगा मज समजावणी. बाबा देती उत्तर, तर्क हाची पूजेचा आधार. नाही उमगला काही प्रकार, बाबांचे उत्तराचा. योग विद्येचा मार्ग दुष्कर, योग भ्रष्ट कित्येक मुनिवर. सामान्यासाठी मार्ग सुंदर, खपती गुरुपूजेचा. मागील अध्यायी असे वर्णन, शम दयादी अष्टगुण. तेची अंगी बाणून प्रथम पायरी गाठावी. काया वाचा मन धनांनी, सद्गुरु मायेची सेवा करुनी. सोडवाव्या प्रपंचिक अडचणी, ज्ञान प्राप्ती करावी हळूहळू. करू नये मनाचा गोंधळ, सेवेनेच मिळते गुरुबळ. गुरुसेवेचा मार्ग प्रबळ, साधना घडते क्रमाने. माझ्या सारख्या सामान्य भक्ता, एकची मार्ग येत असे चित्ता. गुरुनामाचा गिरवावा कित्ता, ज्ञानी मनी गुरु आळवावा. एकची ईश्वर धरावा चित्ती, तोची महाराज संत खपती. प्रार्थना स्तोत्र पोथी पाठाची भक्ती, प्रेमी आदरे पूजा करावी. बाबासही संतांचे प्रेम अति, लहानपणापासून संत भेटी. सहज करीती बाबा, सहज कधी बाबा सांगती गोष्टी त्यांच्या संत भेटीच्या. जंगली पीर बाबा नामे संत, जावरा येथे समाधिस्थ. घोड्याच्या टापाचा आवाज ऐकू येतो, बाबांचे बोलणे होत असे. बागापूर जवळ गाव बग्गी जावरा, बाबा पूजित असे संतवरा. मणिराम बाबाचे आश्रम घरा, बाबा जात असे लहानपणी. मणिराम बाबाची तपचर्या, पाण्यातच त्यांची दिनचर्या. माशे शरीरास तोडून या, खाती तरी देहभान नसे. जोड मोहा संत खटेश्वर, वृद्ध बैलांची गोडी फार.
लहानपणी दिला काठीचा मार, खपती बाबांशी एकदा बाबांनी धरली त्यांच्या बैलाची शेपटी. संत खटेश्वर काठी मारिती, खाती बाबांचे पायावरती. बाबा सांगती मजेने, साते फळचे म्हणू महाराज, नेर पिंगळाईचे गुलाबपुरी महाराज, वाशिमचे नारायण महाराज. यांच्या भेटी बाबा घेती, मुंगसाजी महाराजांचे प्रेम फार. बाबा फिरे त्यांचे बरोबर, नग्न मूर्ती संत थोर. देह भान मुळी नसे, कोणी लोक देती मांसाहार. देह पोषणाचा आधार, त्यासही न देती नकार. भक्तांचे अंगावरी हाडेफेकी, शेगावचे संत गजानन. त्यांचे सोबत बाबा घेती भोजन, बोंधू सावकाराचे घरी जाण. भेट होतसे दोघांची, गजानन महाराजांची चर्चा विषय. बाबा सांगती आनंदमय, गूढ शब्दाचा अर्थ अन्वय. योग्याच्या खुणा जाणे योगी, गोमाजी महाराज नागझिरीशी. त्यांचा प्रसाद गजाननाशी, जुन्या आठवणी बाबापाशी. क्वचित कधी सांगत असे, दादाजी धुनीवाल्याची भेट, झाली साईखेडा येत. चष्मा टाकीला धुनीत, एका भक्तांचा त्यांनी. मग अवाच्य शिव्या देऊनी, काढला चष्मा धुनीतुनी. बाबा सांगत असे गोष्ट जुनी, त्याचा चष्मा केला परत. आरवीच्या संत मायबाई, संत केकाजी घोरटची पायी. संत आडकुजी वरटखेडची, महाराज भेटत असे नेहमी. तुकडोजी महाराजांचे प्रेम मोठे, बागापुरी यात्रेस येत होते. भजनाच्या कार्यक्रमाने चर्चा होत असे संताची. तुकडोजी महाराजांचा त्रास, पाठीवरी झाल्या फोडास. बाबा करती उपचारास, व्याधी समूळ संपली. महाराजांचे मानस पुत्र, वामनराव सांगे गोष्ट मात्र. गाडगे बाबास दिले पत्र, यात्रेशी शिवरात्री यात्रेशी यावे. गाडगे बाबा आले परदेशी, खबर दिली बाबांशी. नरेंद्रांनी वामनशी, बाबा सांगी निमंत्रण द्यावे. जाऊनी भेट घ्यावी तुम्ही, रात्रीच्या गाडीने येतो आम्ही. महाराज वर्धा येथे मुक्कामी, व्यवस्था करती बजाज. मग सकाळी दोघेही जण वर्देशी गेले निघून. भेटले सेक्रेटरीशी जाऊन, म्हणती पत्र दिले आम्हाशी. शिवरात्रीची यात्रा सण, गाडगे बाबाशी निमंत्रण द्यावयाशी आलो दोघे जण. आलो आपल्या भेटीशी, सेक्रेटरी त्याशी म्हणाले, तुमचे पत्र नाही मिळाले. महाराजांशी दुसरे कार्यक्रम भले, येणे शक्य नाही त्यांना. आपण भेटावे गाडगे बाबांना, त्यांच्या अनुमती विना मज काही सांगता येईना. परी कठीण दिसते येणे. भेटले दोघे महाराजांशी, म्हणे यावे हो यात्रेशी. बाबा सांगे मज त्या समयासी, असे कार्यक्रम दुसरा. तुम्ही दोघे जाऊन सांगा त्यांना, नमस्कार माझा बाबांना. कधीतरी मी जाता येताना, अवश्य येई तुमच्याकडे. हिरमुसली नरेंद्र वामन. गाडगे बाबा म्हणती विनवून, गाडगे बाबाशी म्हणती विनवून. खपती बाबा येती मठाहून, त्यांना भेट द्यावी रात्री. रात्रीचा कार्यक्रम माझा येते, आपण सर्वांनी यावे तिथे. परतल्यावरी भेटीन आपणा ते. गाडगे महाराज सांगती, खपती बाबा होते उपस्थित. कार्यक्रमास झाली रात्र बहुत, तिघेही मग विचार करीत. भेटावे सकाळी बाबांशी. गाडगे बाबांची अनुयायी फार, देती बाबांशी सत्वर खबर. म्हणती खपती बाबा आले थोर, आपणाशी भेटावया. पाहिले खपती बाबांशी त्यांनी, म्हणे हाच काय हो बाबुळगावचा मुनी. आले त्वरित बाबा धावूनी, पाय धरले खपती महाराजांचे.
म्हणे आम्ही येऊ शिवरात्रीशी, निश्चित समजावे कार्यक्रमाशी, बोलाविले मग सेक्रेटरीशी, सांगे रद्द करावे कार्यक्रम दुसरे. 1946 ची ही कथा. गाडगे बाबा आले तत्वता यात्रेशी उपस्थित असता आनंदले संत दोघेही. त्या भेटी आधी संत खपती, कधी ना अन्न प्राशन करीती. गाडगे बाबा त्याशी विनविती, महाराज थोडे अन्न घ्यावे. ठेवून त्यांचे शब्दाचा मान, खपती बाबा करी अन्नप्राशन. त्यानंतर दोघे मिळून केला प्रवास बरेचदा. 2-3दा गाडगे महाराज शिवरात्री यात्रेस आले खास. चरित्रात उल्लेख सहज गोनी दांडेकरांनी लिहिलेला. संत लहानूजी महाराज मोठे, बाबांचे ते आवडते. जाऊन टाकळगाव येथे बाबा त्यांच्याशी भेटती. त्यांचे बाबांना फार कौतुक, गोष्टी सांगती त्यांच्या अनेक. म्हणती तो थोर संत एक, लहानूजी महाराज पायी. कैकाडी महाराजांची श्रद्धा बाबाप्रती, त्याशी अनेक वेळा भेटती. त्यांचे शब्द त्यांनाच कळती, ज्ञान चर्चा दोघांची होत असे. डबले गुरुजीच्या यज्ञात भेटले पाचले गावकर संत. बाबाशी बसवणी आसनाप्रत, केला बहुमान खपती बाबांचा. चंद्रपूरचे महाराज इस्तारी, त्यांचेकडे बाबांची वारी. बाबा एकदा गेले घरी, सांगे कथा तयांची. इस्तारी बाबा सांगे बाबास, आज माझा दूरचा प्रवास. तीर्थयात्रेस निघतो, देह आता मानवेना. खपती बाबा म्हणते पाहून, आज नाही तुमचे गमन. चौथ्या दिवशी आजपासून गमन निश्चित समजावे. तेथून चौथा दिवस भला. इस्तारी महाराजांनी देह त्यागिला. बाबा सांगे त्या गोष्टीला, आठवण कधी आल्यावरी. तुकारामाची अभंगवाणी, ज्ञानेश्वरी जाणी. बाबाशी आवडे ग्रंथ दोन्ही, उल्लेख करती कधी कधी. तुकोबा रायाची आरती, ओवाळा ओवाळा बाबा म्हणती. सर्व भक्ताशी प्रवचन देती, आरतीचा अर्थ समजावे. जाऊन आले देहूआळंदीला, भराटे ताई सोबतीला. द्वारका अशोक नरेंद्र मोरला बाबा घेऊन गेले होते. तपोवनचे अच्युत संत लहानपणी आश्रमी येत. बाबांची भेट त्यांची निश्चित. मनोहर गांधीच्या उत्सववेळी मी एकदा असे बाबा सोबत. नागपूर चंद्रपूर प्रवासात 55च्या दिवाळीत 2 संतांचा चाकर. खपती बाबा म्हणते अच्युतास, गोपाळ शब्दाचा अर्थ खास. समजावणी सांगावी यास, इशारा करी मजकडे. गोपाल म्हणजे इंद्रिय असे, त्यावर नियंत्रण करीत असे. त्याशी म्हणती गोपाल ऐसे, अच्युत स्वामी मज सांगती. अशी हे संत भेटीची गाथा, वर्णिल्या बहु अनुपम कथा. खपती बाबा असती प्रसन्नचित्ता, तेव्हा आनंदाने सांगती. बहु आयामी चरित्र बाबांचे, मज समजेना वर्णन त्यांचे. कैवारी भक्त लोकांचे, संत खपती महाराज. कमालीचा दिसे साधेपणा, अंतरी जाणे सर्व ज्ञाना. स्वतः जाऊन भेटले संतांना, श्री सद्गुरु खपतीनाथ. ज्ञान वैराग्याचे वैभव, भक्त कार्याची ज्यास हाव. असा हा एकची खपती देव, नित्य स्मरावा अंतरी. धगधगीच ब्रह्मचर्य व्रतापरी, प्रणव घोष सतत अंतरी. आज पाज याची माळ शरीरी, सदा सर्व काळी खपती गुरु भजावा. पुढच्या अध्यायी भक्तकथा, विलक्षण अनुभव वर्णन कथा. चैतन्यदास मुनी भक्ता, परिसावे भक्तिभावाने. खपती वैभव ग्रंथ थोर, खपती बाबांचे जीवन सार. ज्याचे घरी याचा आदर, सुख संपदा नांदेल तिथे. इति श्री संत समागम नाम त्रयोदशाध्याय. श्री संत खपती चरणार्पण नमस्तु.
शुभम भवतु. बोलो श्री संत कपिनाथ महाराज की जय.